लंबोदर 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 ब्रह्मांड सारा उदर में समायो, मायासुर की माया पल में मिटायो। सृष्टि पे संकट है जब कोई आयो, महिमा से अपनी प्रभु ने बचायो। लंबोदर 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 विघ्न हरता बुद्धि विधाता, जय जय गजानन हे सिद्धिदाता। लंबोदर 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 नागलोक पे घना संकट है छाया, माया से मायासुर ने बंदी बनाया। लंबोदर रूप धर आए। आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा आपल्यात आलेला आहे। बाप्पांच्या येण्याने सगळीकडे हर्षोल्लसित वातावरण होतं। सकाळी जसं सरांनी सांगितलं की गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, ते 2-3 किस्से त्यांच्या आयुष्यातले सांगतो मी। सर्वांनी आपल्याला फक्त बाप्पा म्हटलं की मोदक आठवतात, गोड खाणं, आणि तसंच गोड फक्त आपण एक गोष्ट त्यांच्याकडून शिकली पाहिजे की ते गोड खातात, तसं स्वभावही त्यांचा गोड आहे प्रत्येकाकडे। त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे मूषकासूर। मूषक हा असुर होता खूप मोठा, परंतु आतापर्यंत आपण जे हिस्ट्री बघितली किंवा इतिहास जर बघितला तर सर्व देवांनी त्यांच्या शत्रूचा वध केलेला आहे किंवा त्यांचा संहार केलेला आहे। परंतु गणपती बाप्पा हे असे एकमेव देव आहेत ज्यांनी त्याचा संहार न करता त्याच्याशी मैत्री केली। तर ही गोष्ट त्यांच्या बुद्धीचं प्रतीक आहे, ती आपल्याला दाखवते की कशा प्रकारे आपण प्रत्येक गोष्टीवर मात करू शकतो, कुठल्याही परिस्थितीचा सामना कशा प्रकारे केला पाहिजे। गणपतीचा उत्सव आल्यानंतर तुमच्या मनात काय असतं? चला आरास बघूया, नाशिकमध्ये देखावे पाहू, हा बरोबर आहे ना। आज कोणाचा प्रसाद आहे, काय खायला मिळतं? गणपती म्हणजे काय? गणांचा पती। तसं शेगावचे महाराज म्हणतात गण गण गणात बोते। गण गण गणात बोते म्हणजे काय? प्रत्येक गणामध्ये जो विराजमान आहे, गण गण गणात बोते म्हणजे सगळ्या गणांमध्ये तोच बोलतो आहे, तोच विराजमान आहे। त्या परमात्म्याबद्दल ते असं बोललेलं आहे, शक्तीबद्दल बोललेलं आहे। गण म्हणजे जेवढे काही या सृष्टीवर जे मनुष्य आहे त्यांना काय म्हटलेलं एका अर्थाने गण संबोधते। जेवढे शिवाचे गण आहेत की नाही, त्या गणांचा तो काय होता? राजा होता, म्हणजे पती होता, सगळ्यांचा तो स्वामी होता, म्हणून त्याला काय म्हणतात? गणपती म्हणतात। आणि रिद्धी सिद्धी त्याला प्राप्त झालेल्या होत्या, त्याच्या अधीन होत्या, म्हणून पत्नी असं म्हणतात लक्षामध्ये। तर रिद्धी सिद्धी प्राप्त कोणाला होतात? जो बुद्धीचा काय लावतो? कस लावतो। आजही रिद्धी सिद्धी प्राप्त कोणाला होतात? अधिकार, सत्ता, शक्ती कोणाला प्राप्त होते? त्याच्याकडे बुद्धी आहे, जो बुद्धीचा काय करतो? व्यवस्थित वापर करतो, बरोबर की नाही? तुम्ही जर आसन पाहिलं, त्याचं आसन बघा, लाल रंगाचं आसन आहे। लाल रंग जो आहे, काय ग्रंथ बांधून ठेवण्यासाठी कोणता रंग वापरला जातो? लाल रंगाचं कापड वापरतो, कारण ते ऊर्जेचं प्रतीक आहे। लाल रंग हे ऊर्जेचं प्रतीक आहे, शक्तीचं प्रतीक आहे, म्हणून स्त्रियांवरती लाल रंग काय शोभून दिसतो। लाल रंगाचं महत्व काय? कारण लाल रंग हे ऊर्जेचं प्रतीक आहे आणि त्याच्यावर तो काय झालेलं आहे? विराजमान झालेला आहे। त्याच्याकडे शक्ती का प्राप्त आहे त्याला? कारण बुद्धीमुळे, लक्षामध्ये। आणि म्हणून हे आजचा जो दिवस आहे हे बुद्धीची स्थापना करण्याचा दिवस आहे, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून बुद्धीची स्थापना करण्यासाठीची जी आठवण आहे ती आपण गणपती बाप्पाकडून घेतली पाहिजे। आणि सर्व गोष्टींची सुरुवात आपण सर्व देवांच्या अगोदर कोणाने करतो? गणपतींनी करतो। आणि मूषक जो आहे, तसं सांगितलं सरांनी, तर त्यांनी त्याचा पराभव कसा केला? त्यांची प्रवृत्तीचा नाश केला। त्यांनी समोरच्या दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाचा नाश नाही केला, त्या राक्षसाचा नाश नाही, राक्षसी प्रवृत्तीचा नाश। मग मूषक म्हणजे काय? जो शक पैदा करतो। जर कुठलीही गोष्टीची सुरुवात करायची असेल आणि ती सुरुवात करताना शक पैदा झाला, तोच गणपतीचा दुश्मन आहे, लक्षात ठेवा। कुठलीही गोष्ट तुम्ही नव्याने सुरुवात केली, सुरुवात करता करता तुमच्या मनामध्ये काय निर्माण झाला? शंका निर्माण झाली। शंकासुर असो किंवा मूषक असो, म्हणजे जर तुमची बुद्धी जी आहे ती बुद्धी पोखरण्याचं काम कोण करतं? कोण करतं? शंका। तुमच्या बुद्धीवर जो शंका घेतो, तो जो शंका घेणारा शंकासूर आहे, तो मूषक आहे। त्याला पहिलं काय केलं पाहिजे? तुम्ही सगळ्यांनी जिंकलं पाहिजे, ते असं सांगतात। त्याला स्वतःचं काय बनवलं पाहिजे? दास बनवलं पाहिजे, स्वतःचं वाहन बनवलं पाहिजे। काय शंका घ्यायची ते सुरुवात करायच्या
अगोदर काय स्वार व्हायचं तेव्हा, पण सुरुवात करायच्या अगोदर एकदा सुरुवात केली तर तो मात्र मागे राहायला पाहिजे, तुम्ही पुढे असा लक्षामध्ये. असं प्रकारचं आज आम्हाला हे ज्ञान मिळतं आणि ही जर ताकद आमच्यामध्ये उतरली, तुम्हाला सांगतो मला एकच वाटतं की या गणेशोत्सवामध्ये आम्ही हे शिकलं पाहिजे की आम्ही प्रत्येक वेळेस आमची बुद्धी काय ठेवली पाहिजे, कमीत कमी हे 10 दिवस तरी आम्ही आमची बुद्धी काय ठेवली पाहिजे, जागृत ठेवली. आणि त्या बुद्धीचा काय केला पाहिजे, विकास. आमच्या डोक्यात काय जाऊ राहिलो, आमच्या डोळ्यातून आम्ही काय पाहू राहिलो, आमच्या हातांनी आम्ही काय करू राहिलो, आम्ही मेंदूनी काय विचार करतो, या सगळ्या गोष्टींवर आमचं काय पाहिजे, बारीक लक्ष पाहिजे. मोठे कान. तुम्हाला माहिती आहे का पूर्वी रडार कसं होतं, रडार विमान, एखादं विमान समोरून येतंय हे ओळखण्यासाठी शत्रू सैन्य काय करायचं तुम्हाला माहिती आहे, सुपासारखे मोठे मोठे असे 2 कान बनवले जायचे, मोठे असे एकदम माणसापेक्षाही जास्त उंच असे गोल मोठे, आणि त्याला त्याचा आवाज बरोबर त्याचा असं निमवतं तोंड करून त्याचा आवाज ते हे तुम्ही पाहिलं असेल ना मोठं तुतारी किंवा काय त्याला म्हणतात, हा स्पीकरचं बोर्ड तोंड असतं तशा प्रकारे ते असं सुरळीसारखं मध्ये तोंड करून ते असं मध्ये त्याला कंपन तयार केले असेल, असे खालीवर खालीवर खालीवर, आणि ती कंपनांच्या मध्ये दोन्ही बाजूला आणि मग तिला कान लावायची सोय असायची, मग त्या कानामध्ये तो आवाज यायचा. तर किती पण दूरचा आवाज, अगदी काहीतरी 100-550 किलोमीटर दूरचा, 100-200 किलोमीटरच्या दूरचा आवाज सुद्धा तिथे कॅप्चर व्हायचा. हे सांगायचं तात्पर्य काय आहे, हत्तीचे कान कसे असतात, मोठे असतात ना सुपासारखे, म्हणून हत्तीला 3-4 किलोमीटरवर काय चाललंय ते सुद्धा ऐकायला येतं. लक्षामध्ये म्हणजे हे त्याचं प्रतीक आहे लक्षामध्ये. ह्या ज्या बारीक निरीक गोष्टी, या गोष्टीतून आम्हाला काहीतरी बोध प्राप्त होतो, तो बोध आम्ही जर घेतला तर नक्की आम्हाला त्याचा फायदा होईल, आहे की नाही.